ऑलराइट एव्हरीवन, सो सॉरी अजिबात फेक लाफ्टर नाही आहे हे. मला एवढं हसायला यासाठी येत आहे कारण का संतोष जुवेकर ॲक्च्युली जिथे जिथे आपल्याला दिसत आहे ना त्यांच्या कालच्या कॉमेंट्स कमालीच्या आहेत. म्हणजे मी एक कॉमेंट वाचलेली जिथे संतोष जुवेकर यांचा ट्रेलर आला आहे अष्टपदीचा आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं की मी संत्या भाऊचा ट्रेलर पाहिला नाही, मी पाहूच शकत नाही. सो मी बघू शकते. माझ्या हातात बेसिकली मोबाईल आहे आणि मला असं वाटलं की थोडासा वेगळ्या पद्धतीने याचा रिव्ह्यू देऊया कारण हे जे छान आयुष्यातले हसण्याचे जे क्षण आहेत म्हटलं तुम्हा सगळ्यांसोबत मी शेअर करावे. सो चला बघूया. आइए देखते हैं, मजा आएगा. एकतरी सुरुवातीला जे लोगो देतात ना कंपन्यांचे, अरे ट्रेलरमध्ये नसतं रे द्यायचं सुरुवातीलाच. म्हणजे हा इट्स अ स्कॅम. हे मी सुरुवातीलाच सांगते, कुठलंही मराठी ट्रेलर जेव्हा तुम्ही बघाल आणि सुरुवातीलाच हे असले म्हणजे जे त्यांचे लोगोचे जे क्लिप्स असतात ना लावलेला, नाही यार इट्स अ स्कॅम. आणि समजून घ्यायचं की नवखा माणूस आहे ज्याने नवीन सिनेमा बनवलेला आहे, हरकत नाही. कुणीच नसावं अवती भवती समोर तू असताना एक नीरव. अरे ते गुलाबाच्या पाकळ्यांवरनं तिची चालते आहे म्हणजे त्याच्यात कॉन्फिडन्स पण नाही आहे. ते पाय असे 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 होत आहे. बाई नको चालू बाई, अनवानी पायानी चालली असती तरी चाललं असतं यार. म्हणजे सुरुवातीच्याच याच्यामध्ये आणि तो बुके घेऊन येताना तर तो स्लोमो काहीच म्हणजे हे ना. तुम्हाला आठवत आहे का 2007-8 साली आपण ना कोणाच्या लग्नाच्या क्लिप्स वगैरे अशा पाहिल्या का की त्यावेळेला ते अल्बम बनायचे स्पेसिफिक असे हार्ट शेपमध्ये वगैरे असे वेगवेगळे स्पेशली झँकी पँकी इफेक्ट जाऊन वगैरे. तर त्याच्यामध्ये या प्रकारचं ह्या प्रकारचं म्युझिक वगैरे ऐकायला यायचं आणि या प्रकारचे ते कलर ग्रेडिंग आणि त्या हातातला जो तो जो बुके वगैरे आहे इट्स जस्ट सो ॲव्हरेज. शांत वेळ असावी तुझ्या डोळ्यात मी पाहताना. संतोष जुवेकर काही म्हणा यार, कमालीचा ॲक्टर आहे मी तुम्हाला सांगते. कारण रुखवतमध्ये इतका म्हणजे एवढ्या चांगल्या ॲक्टरकडून दर्जाहीन काम करून घेतलं आहे ना मी. ते जेव्हा पण त्यांना बघते ना रुखवतचीच मला आठवण येते ॲक्च्युली. आई मला खूप मोठा गायक होऊन खूप नाव कमवायचंय. कोण असा, ओके नाव लेट्स जस्ट गेट रिअल. ओके, कोण अशा पद्धतीने म्हणजे आता ही फ्रेम तुम्ही बघा जिथे बाबा चहा घेत आहेत, आई तिथे बसली आणि तो आईच्या अशा खांद्यावर हात ठेवून आई मला खूप मोठा गायक व्हायचं आहे असं कोण बोलतं मला सांगा. नाही पुण्यातले पेठेतले ब्राह्मण वगैरे प्लीज त्यांना ट्रोल नका करू कारण ते सुद्धा असं नाही बोलत, इतकं नाटकी नाही बोलत कोणी. म्हणजे काहीतरी तर रिलेटेबिलिटी ठेवा यार. पहिलाच डायलॉग येता ॲक्टरचा आणि मग काय मागितलंस देवाकडे? आपण जे मागतो ते सांगायचं नसतं असं म्हणतात. पण मी फक्त तुझ्याबद्दलच मागितलं. अरे अरे या सीनमध्ये तो तिला म्हणतोय की पण मी तर तुलाच फक्त मागितलं आणि मग असं उभा आहे तो आणि ती त्याच्याकडे. ही काय फ्रेम आहे, ही काय फ्रेम आहे. म्हणजे हे बघतात का रे हे ज्यावेळेला यांचं शूट होतं त्याच्यानंतर हे रिव्हर जाऊन बघतात का डिरेक्टरच्या त्या कॅमेरामध्ये की भाई आपण कसा शॉट दिला जरा बघू दे तरी, की डिरेक्टरने जो फायनल कट सांगितला तो आपण बघू तरी आपण काय केलं आहे कॅमेरासमोर. नाही बघत आहे, क्लिअरली नाही बघत. तू प्रेमात तर पडली नाहीस ना त्याच्या? या क्लासमध्ये कुणीही प्रेमात पडायचं नाही. तेव्हा सतत त्याचाच आवाज ऐकत राहावा असं वाटतं. संतोष जुवेकरने काय केलं मी तुम्हाला सांगते. आता ही जी गाडी आहे जीप, ज्याचे अगदी नाकापेक्षा मोती जडवाले जे टायर्स दिसतात आपल्याला बेसिकली, तर निव्वळ छपरीपणा. म्हणजे अशा गाड्या घेऊन जे रस्त्यांवरती वगैरे जातात मॉडिफाईड एक्स्ट्रा मॉडिफाईड वगैरे करून त्यांना आपण छपरी म्हणतो बेसिकली. म्हणजे काय तर एकंदरीत संतोष जुवेकर यांचं जे पात्र आहे ते याच्यामध्ये छपरी आहे. कदाचित तिच्या खूप मागे लागले, तिची इच्छा नाही आहे, तिला अजिबात रस नाही आहे त्याच्यामध्ये, पण तरी पण तो त्याला तिच्याशी लग्न वगैरे करायचं आहे अशा प्रकारचा प्लॉट आहे बेसिकली. आणि दिवाना मी तुझा यार, म्हणजे का बरं शुद्ध मराठीतलेच सगळे लिरिक्स घेऊन आपण गाणं नाही बनवू शकत का यार? हा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. मी असं सांगते गेली 10-15 वर्षांमधले मराठीतले जे पण सॉंग्स आहेत ना ते तुम्ही काढून बघा. म्हणजे इवन मितवा, आता हा जो एक खूप म्हणजे त्या काळात त्याने बऱ्यापैकी चांगली कमाई केलेला जो मराठीतला चित्रपट आहे त्यातले सुद्धा बघा तुम्ही जे संवाद आहेत किंवा जे म्हणजे मी दिवाना तुझा, माझा दिल तुझ्या चांदवात वगैरे, म्हणजे वकारी येते असं ऐकून. सर्वात सुंदर गोष्ट ना प्रेम आहे. आणि या जगात ना खूप कमी अशी नशीबवान माणसं आहेत ज्यांना खरं प्रेम मिळतं. तू माझी प्रेमिका, तूच माझी दुनिया.
तूच माझी प्रेमिका तूच माझी दुनिया. यार हे प्रेम दुनिया लफडं ट्रायंगल लव्ह अफेअरचं जे असतं ते बेसिकली, आणि ह्याच्या अवतीभोवती जे फिरणारे हे सगळे मराठीतले मेकर्स आहेत ना, मला या सगळ्यांना असं सांगायचं आहे की गाईज, प्रेम आणि या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त अजून इतके सगळे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही जेन्युइनली फिल्म्स बनवू शकता. अँड आय एम नॉट किडिंग ॲट ऑल. पुन्हा एकदा सांगते मी, मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधले सिनेमे फक्त तेवढी एक इंडस्ट्रीज नाही, अजून बऱ्याच इंडस्ट्रीज आहेत भारतामधल्या. पण त्याहूनही मी तुम्हाला सांगते की नाही तुम्हाला काही वेळ ना, थोडासा वेळ काढा आणि फक्त मल्याळममधल्या गेल्या 50 फिल्म्स फक्त 50 दिवसामध्ये बघा किंवा 25 दिवसामध्ये बघा, जेवढाही तुम्हाला वेळ मिळतो तेवढा. जस्ट टेक अ ब्रेक अँड जस्ट वॉच कपल ऑफ फिल्म्स. लिटरली आय एम नॉट किडिंग ॲट ऑल. 2-2, 3-3, 4-4 कोटीमध्ये ते इतके बाप मूवीज बनवत आहेत ना, आणि म्हणजे कमाल. म्हणजे त्याचे रिव्ह्यूज माझ्या हिंदी चॅनल्सवरती पण आहेतच. पण मी सिरियसली सांगते, असं का नाही आपल्या माणसांना सुचत आहे? येऊन जाऊन तेच 4 ते 5 रायटर्स आहेत, त्यांनाच फक्त काम दिलं जातं. आणि यांच्या येसमेनचा हा जो एक प्रॉब्लेम आहे ना, मी तुम्हाला सांगते की जो यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा आता एक साप बनून बसला आहे. तर मला असं वाटतं दिस इज हाय टाईम राईट नाव. आता कुठलाही मराठी चित्रपट ज्यावेळेला रिलीज होतो ना, यांचे स्क्रीनिंगचे व्हिडिओज बघा तुम्ही यूट्यूबवरती. खूप कमालीचा चित्रपट, अतिशय सुंदर, अतिशय आगळा वेगळा असा विषय घेऊन आलेला हा चित्रपट आहे. असं काहीतरी तुम्ही पहिल्यांदाच असं मराठी सिनेमासृष्टीमध्ये घडतंय. ह्या सोकॉल्ड येस मेनमुळे काय होतं माहिती आहे का? अरे भावा तू बनव, अरे काहीतरी लय बाप बनवतोय तू, अरे लय बाप बनलंय, अरे लोक इतके येणार आहेत ना सिनेमागृहामध्ये की तू विश्वासच नाही ठेवणार भावा, एकदम झक्कास मूवी बनलाय. या प्रकारच्या कॉम्प्लिमेंट्स देणारे आजूबाजूला फिरणारे हे जे लोकांनी, यांच्यामुळे यांचं काय झालं ना, एक ते घोड्याला असं बांधतात बघा, त्याला फक्त ते समोर दिसावं म्हणून त्याला दोन्ही डोळ्यांच्या तिथे असं बांधतात की तो विचलित नाही व्हावा. अगदी तशीच अवस्था सध्या मराठी सिनेमासृष्टीची झाली आहे. रुखवत सारख्या चित्रपटाचा रिव्ह्यू ज्या वेळेला मी देते ना माझ्या चॅनलवरती, तेव्हा किती लोकांनी काय काय तिथे स्पॅम कॉमेंट्स केलेत ना. जर थोडा वेळ मिळाला तर प्लीज जाऊन बघा, अजूनही तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. म्हणजे फेक कॉमेंट्स, डबल त्याच कॉपीपेस्टच्या कॉमेंट, चॅट जीपीटीची मदत घेऊन टाईप केलेल्या कॉमेंट्स. यांना काय वाटतं, म्हणजे आपल्याला हे कळत नाही, आपला मेंदू इतका अविकसित नाही आहे. कारण हे काय करतात माहिती आहे का, की आता रुखवतचा जर का मी तुम्हाला उदाहरण यासाठी देते, कारण तेव्हा पण संतू दादाच होता त्याच्यामध्ये. तर तो चित्रपट इतका म्हणजे दर्जाहीन चित्रपट होता की तुम्ही तो चित्रपट पूर्ण बघू म्हणजे तुमच्याकडनं बघवणारच नाही तो चित्रपट, मी तुम्हाला सांगते. पण तरीसुद्धा त्या चित्रपटाच्या रिव्ह्यूच्या खालती मला एवढ्या लोकांनी शिव्या घातलेल्या आणि एवढ्या, आणि ते कोण होते माहिती आहे का, तेच त्या चित्रपटात जे ॲक्टिंग करणारे जे ज्युनियर आर्टिस्ट असतात ना तेच. मग ते त्यांच्या 5-5 लोकांना फॅमिलीवाल्यांना घेऊन जातात पहिल्या दिवशी चित्रपट बघायला. का बनवतोय आपण हे चित्रपट, कोणासाठी बनवतोय चित्रपट हा? तुम्ही ज्यावेळेला अष्टपदीचं जर का तुम्ही पाहाल तर अष्टपदी हे नाव, म्हणजे ते जो फॉन्ट वापरलाय तो सुद्धा ते 2002-3 काळी जे आपण बघायचो ना त्या पद्धतीचा, म्हणजे पूर्ण जर का तुम्ही एकंदरीत त्याचं थंबनेलसुद्धा पाहिलं तर इतकं नाटकी वाटतंय ते. आणि हे तेच असतं ना की ज्यावेळेला बापाकडे चिक्कार जास्त प्रॉपर्टीज असतात किंवा द्राक्ष बागायतदार असतात, आणि मग काय करायचं, चल आपण 1 कोटीमध्ये 1.5 कोटीमध्ये सिनेमा बनव. मग 1 कोटीमध्ये ज्यावेळेला तुम्ही सिनेमा बनवतात ना त्यावेळेला अशा पद्धतीचं आउटपुट आपल्या सगळ्यांसमोर येतं. मग त्याच्यातले 40% तर महाराष्ट्र सरकारकडनं तुम्हाला सबसिडी मिळतेच. म्हणजे काय 40 लाख आले तुम्हाला परत, बरोबर. त्याच्यानंतर काय, साधारण एक 60-70 लाख रुपये तुम्ही उडवलेले असतात. पण 60-70 लाख यांच्यासाठी ॲक्च्युली फार काही मोठं अमाऊंट नसतं. त्याच्यामुळे काय होतं की मग एक म्हणायला होतं की बाबा मी पण एक फिल्म मेकर आहे. मग ते इन्स्टाच्या त्या बायोमध्ये फिल्म मेकर म्हणून लावलं जातं ना, आणि मग त्या सोन्याच्या चैनी बिनी घालून फिरायचं, आणि मग ते द्राक्ष बागायतदार इकडे तिकडे फिरताना आपल्याला कितीतरी दिसतात. तर मला ह्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की म्हणजे इवन संतोष जुवेकर, मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, तो कमालीचा अभिनेता आहे. गेल्या काही काळामध्ये तो भयंकर ट्रोल झाला, सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी, पण त्याने ॲक्च्युली काही काही चित्रपटांमध्ये जेन्युइनली चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे रिसेंट छावामध्ये सुद्धा त्याने चांगलं काम केलेलं होतंच. पण मग काय होतं माहिती आहे का, की अशा चित्रपटांमध्ये आपण का काम करतोय हा पण प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. मला मान्य आहे की तुमच्याकडे काम जास्त नाही, मला मान्य आहे की फारशा काही स्क्रिप्ट्स नाही येते, अशाच फालतूच्या स्क्रिप्ट्स तुमच्याकडे येत आहे. नका करू पण काम, नका करू. ज्या वेळेला तुम्ही असं ॲक्टर स्टँड घेतील ना की जर स्क्रिप्टमध्ये दम नाही ना मी काम नाही करणार, पण अरे काय करणार, म्हणजे मोठमोठे ॲक्टरसुद्धा अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये काम करताना दिसतात, तेव्हा जेन्युइनली असा तो एक क्वेश्चन मार्क येतो की मग दरवेळेला फक्त प्रेक्षकांवरतीच खापर फोडणं कितपत योग्य आहे. एनिवे, हा अगेन तसाच चित्रपट आहे ज्याच्यासाठी अजिबात कुणीच एक्सायटेड नाही, ना मी ना तुम्ही ना कोणी. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका अष्टपदीबद्दल. आणि यार कायच अजून बोलायचं, म्हणजे जाता फक्त एक तुम्हाला हे मी ऐकवते, आगे जाके ये बहुत बड़ा सिंगर बनेगा. जरूर बनेगा, हम बनाएंगे. आगे जाके बहुत बड़ा सिंगर बनेगा. हाँ बनेगा ना भाई, क्यों नहीं बनेगा, हम ही बनाएंगे इसको. अरे नका रे नका, हा अन्याय. काय डायलॉग डिलिव्हरी ती, म्हणजे काय. एनिवे गाईज, जस्ट पीस आउट.